संजय शिरसाटांच्या घराबाहेर देखील आंदोलन करण्यात आलं। तिकीट न मिळाल्यानं नाराज उमेदवारांनी ठिय्या मांडला। संजय शिरसाटांच्या घराबाहेर घोषणाबाजी करण्यात आली। नाराज उमेदवारांनी ठिय्या आंदोलन करत संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्ये सध्या असंतोष होता असं नाही। संभाजीनगरमध्ये शिवसैनिकांमध्ये उमेदवारीवरून असंतोष पाहायला मिळाला। उमेदवारी न मिळाल्यानं शिवसैनिकांनी थेट संजय शिरसाटांच्या बंगल्याबाहेर ठिय्या दिला। संतप्त आणि हताश झालेल्या शिवसैनिकांनी यावेळी शिरसाटांच्या नावे लाखोली वाहिली। संजय शिरसाटांनी फसवणूक केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केलेला आहे। म्हणे तुम्ही फॉर्म भरा, तिंबक तुम्ही म्हणे फॉर्म भरा, आम्ही फॉर्म भरले आणि तिथं गेल्यानंतर मला एक सुद्धा फोन नाही हो। मी सगळ्याला फोन केले, माझे कोणी फोन उचलले नाही। अरे आला कोण? अरे उमेदवार म्हणून आलाय कोण? एखादा पावरफुल माणूस आला असता एसटीचा, तुम्ही आणले कोणाला? जे भाजपमधून आयात केले, राजू ओळ सारखा, तिची बायको कार्यकर्ती आहे, राजू ओळ कार्यकर्ता नाहीये आणि त्या माणसाच्या मागे एक माणूस नाहीये, त्याला कोणी ओळखत नाही आणि त्याला दिलं उमेदवारी। अरे माझे काय दोष आहे? माझं काय चुकी आहे मला सांगा। ही सर्व बाब मी रामदास कदम साहेबांना सांगितली, मी राम पंढरे साहेबांना सांगितली, मी शिरसाट साहेबांना हेच सांगायला आलो की मी तुम्हाला सांगायला हे आलो की माझ्यात काय दोष आहे साहेब। अरे आमचे हाल अदृष्ट का करताय? सुनील भाऊ तुम आगे बढ़ो। अरे क्या करताय? सुनील भाऊ तुम आगे बढ़ो। अरे काय